नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस खूप छान जाओ हे मी स्वामी चरणी प्रार्थना करते. सर्वांना गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ कालचा आहे. काल होता आपल्या स्वामींचा प्रकट दिन. तर प्रकट दिनाची मला पूजा मांडायची होती, म्हणून मी ही सर्व पूजेची भांडी स्वच्छ करून घेतली होती. त्याच्यानंतर म्हटलं की आपण आपली देवपूजा करून घ्यावी. तर हा जो ड्रेस घातला आहे तो मी माझ्या मिस्टरांनी मला गुढीपाडव्याला गिफ्ट दिला होता. तर मी तो गुढीपाडव्याला घातला नव्हता. तर मला स्वामींच्या प्रकट दिनाला तो नवीन ड्रेस घालायचा होता. स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन एका सणापेक्षा कमी नाही. खूप आवडतो मला हा दिवस. मी स्वामींची भक्त झाल्यापासून मला खूपच स्वामींची सेवा करायला आवडते. आपण असं स्वामींनी सांगितलं आहे की स्वामींचे भक्त आहे आपण असं मिरवू नये. पण आज स्वामींचा प्रकट दिन होता आणि मी तुमच्यासोबत शेअर करत होते, तर म्हटलं तुम्हाला सांगावं. तर मी ही पहिली देवाऱ्यातली सुकलेली फुलं वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर मी इथं स्वामींचा फोटो स्वच्छ करून घेतला. स्वामींची मूर्ती होती ती मी अभिषेकासाठी खाली काढून घेतली होती. तर हा हार मी घरीच बनवला होता. तर गुढीपाडव्यासाठी फुलं आणली होती. तर म्हणून मी म्हटलं की फुलं आहेत तर आपण हा हार घरीच बनवूया. शक्यतो मी हार घरीच बनवते. मला खूप आवडतं घरी हार बनवायला. काही असेल तर मला ते घरीच करायला खूप आवडतं. तर त्याच्यानंतर मी स्वामींना असा दिवा वगैरे चंदन लावून घेतलं. तर हा फोटो जो आहे तो माझ्या मिस्टरांनीच मला माझ्या बड्डे दिवशी गिफ्ट केला होता. तर त्यावेळेस मी स्वामींची भक्त नव्हते, म्हणजे असं एवढं करत नव्हते मी त्यांचं. तर असे त्यांच्या माध्यमातूनच स्वामींनी सुचवलं असेल की सुचवली आणि माझा फोटो गिफ्ट दे म्हणून सांगितलं असावं. स्वामींचं भक्त होणं हे एक भाग्यच आहे. त्याच्यामुळंच हे स्वामी आपल्या घरात आले. तर हे घर पण स्वामींचंच आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. तर अशा प्रकारे मी स्वामींची मस्त अशी फोटोची छान पूजा करून घेतली. त्यांना चाफ्याचं फूल वाहून घेतलं आणि पाणी ठेवलं. तर स्वामींना नमस्कार केला. तर बघा आपले स्वामी किती सुंदर दिसत, त्यांच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. तर अशा प्रकारे मी स्वामींचा पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मी माझी रोजची देवपूजा पण उरकून घेतली. हे बघा. देवपूजा वगैरे झाली. तर आता म्हटलं इथं आपण पूजा मांडून घ्यावीत. तर देवाऱ्यासमोरच मी स्वामींची पूजा मांडून घेणार होते, कारण साईडला अशी जागा नव्हती आणि इथं खूप छान दिसली असती. तर त्याच्यामुळे मी पाट चौरंग असं स्वच्छ करून घेतलं. तर हा पाट आहे ती प्रभावळ आहे. प्रभावळ गणपती डेकोरेशनसाठी आणली होती. तर त्याला पाठीमागं असं खूप मोठी कमान आहे, पण ती कमान ठेवली तर मंदिर असं पूर्ण झाकून जात होतं. तर म्हटलं की ती आपण काढून ठेवावीत. त्याच्यानंतर मी पिवळं वस्त्र अंथरून घेतलं. त्याच्यानंतर इथं स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मी एका ताटामध्ये स्वामींच्या दोन्ही मूर्त्या काढून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर मी फुलं टाकून घेतली. त्याच्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी केलं होतं. तर आपण पहिलं पाणी स्वामींना पायावरती घालायचं, मग खांद्यावर आणि मग डोक्यावरती ओतायचं. तर स्वामींच्या पादुका पण आहेत माझ्याकडं, मी त्या अक्कलकोटवरूनच आणल्या आहेत. तर मी पंचामृत असं बनवून घेतलं होतं. तर जी स्वामींची मोठी मूर्ती आहे ना ती पंचामृताने काय होते सारखे खराब होते, म्हणून मी त्याच्यावरती थोडंसंच अभिषेक करून घेतला. आणि जी पंचधातूची मूर्ती आहे त्याच्यावरती मी पूर्ण असा अभिषेक करून घेतला आणि माझा श्री स्वामी समर्थ मंत्र असं बोलायचं चालूच होतं. त्याच्यानंतर मी स्वच्छ अशी पाण्याने ती मूर्ती धुवून घेतली. हे बघा अशी माझी पूजा चालू होती. तर ही पंचधातूची मूर्ती आहे, त्याच्यावरती आपण पंचामृत केलं होतं ना. तर त्या पंचामृतमध्ये दही, दूध, तूप असताना तर ती चिकट झाली होती, म्हणून मी ती पूर्ण अशी स्वच्छ करून घेतली. तर अशा प्रकारे स्वामींच्या पादुका पण मी स्वच्छ करून घेतल्या. तर हे बघा
स्वामींना नंतर मी चंदन वगैरे लावून घेतलं आणि हे माझ्याकडं जे गळती आहे मी त्याच्यावरती ठेवून दिली आणि आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र असा म्हणत राहायचं, म्हणजे ते अभिषेक होत राहतो. त्याच्यानंतर प्रथम मान हा गणपती पूजनला आहे, तर पूजा मांडायच्या अगोदर मी असं गणपती बाप्पांचा पण अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर पूजेमध्ये पहिले गणपती मूर्ती मांडून घेतली. मग छोटा चौरंग मांडला, त्याच्यावरती एक पिवळं वस्त्र मांडलं. पहिलं मी अक्षता वाहून घेतल्या. अक्षता वाहिल्यानंतर मग मी स्वामींची छान अशी पूजा करून घेणार होते. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे मी ठेवून घेतली आणि जे गळती ठेवलेली स्वामींची मूर्ती आहे ती मी वरती ठेवून घेतली आणि माझं श्री स्वामी समर्थांचा मंत्र चालूच होता. मग मी मोठी जी स्वामींची मूर्ती आहे त्याला मी चंदन लावून घेतलं आणि हे धोतर वस्त्र आहेत ना ते मी घरी शिवले आहेत, तर त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर स्वामींना मी असं पहिलं धोती बांधून घेतली. त्याच्यानंतर हे छोटंसं उपरणं आहे ते मी स्वामींना घालून घेतलं आणि स्वामींना पिवळं वस्त्र खूप आवडतं म्हणून एक पिवळ्या वस्त्राचं पण उपरणं मी बनवलं होतं. तर त्याच्यानंतर स्वामींना मी त्यांची रुद्राक्ष माळ आणि ही मोत्यांची माळ आहे माझ्याकडे एक, ते मी काही असेल तर असे स्वामींना घालते. तर अशा प्रकारे स्वामींना चंदन वगैरे मी लावून घेतलं आणि बघा आपले आता स्वामी किती सुंदर दिसत होते. ही पगडी पण मी स्वामींची घरीच बनवली आहे, त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल. तर स्वामी बघा किती सुंदर दिसत होते ना, तर त्यांचं रूप असं एकदम उठून दिसत होतं. तर त्यांचा आज वाढदिवस होता, तर त्याच्या निमित्ताने स्वामी किती सुंदर दिसत होते हे बघा. तर मी स्वामींची पूजा मांडणी चालू केली होती. पहिले अक्षता वाहून घेतल्या, त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ही स्वामींची मूर्ती स्थापित केली. तर बघा किती सुंदर मूर्ती दिसत होती. अशा प्रकारे स्वामींचा आता अभिषेक झाला होता. तर स्वामींच्या पादुका पण मी स्थापित करून घेतल्या आणि त्याच्यानंतर जी छोटी मूर्ती आहे त्याला पण मी वस्त्र वगैरे घालून घेणार होते आणि स्थापित करून घेणार होते. तर मी अशी माझी पूजा मांडणी चालू होती. तर बघूयात आपण आता माझी पूजा कशी झाली आहे ती. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य. तर अशा प्रकारे मी समई लावून घेतली. समई आपण कधीच खाली ठेवायची नाही. एखादी डिश किंवा एखादं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती अक्षता हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्याच्यावरती समई प्रज्वलित करून घ्यायची आणि शुभंकरोती मंत्र बोलायचा. अशा प्रकारे मी दोन्ही समया लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी छोटे स्वामींची मूर्ती आहे ती त्याला पण मी वस्त्र घरी शिवले होते, मॅचिंग असं केलं होतं. तर चंदन वगैरे लावून घेतलं आणि मी जे वस्त्र शिवले होते ते मी स्वामींना घालून घेतले. स्वामींची ही छोटी पगडी मीच स्वामींना बनवली होती. तर बघा किती सुंदर असं मॅचिंग झालं होतं ना दोघांचं पण, किती सुंदर अशी दिसत होती पूजा. तर अशा प्रकारे मी वस्त्र वगैरे घालून घेतलं. त्याच्यानंतर गुलाब स्प्रे आहे माझ्याकडं, तो मारून घेतला आणि बघा किती सुंदर दिसत होते ना स्वामी. तर अशा प्रकारे मी परत गजरे वगैरे वाहून घेतले स्वामींना आणि अशा प्रकारे माझी पूजा झाली. तर बघा अशा प्रकारे मी स्वामींना वस्त्र, हार, फुलं वाहून घेतली आणि त्याच्यानंतर एक नारळ आणला होता. नारळ पण आपण स्वामींच्या चरणी समर्पित करायचा आहे आणि चरणांना लावून एक साईडला ठेवून द्यायचा आहे. आपले सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि धूप दीप लावून घेतलं आणि माझी पूजा झाली होती. तर बघा माझी पूजा कशी झाली आहे तर मला नक्की सांगा. हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही,
स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी अशा प्रकारे मी माझ्या राहिलेल्या सेवा करून घेतल्या आणि स्वामीचरित्र सारामृत 11 दिवसाचं पारायण केलं होतं. तर त्याचं पण आज उद्यापन होतं. मला त्याची तयारी करायची होती आणि हे स्वामींचं नैवेद्याचं ताट मी तयार केलं होतं. नैवेद्यासाठी मी भोपळा, मेथीची भाजी, खीर, भजी, काकडी, चपाती, श्रीखंड असं बनवलं होतं आणि जिलेबी पण मी ह्यांना सांगितली होती आणायला. तर अशा प्रकारे मी आता स्वामींना नैवेद्य दाखवते. स्वामींना पहिला चौकोन करून घ्यायचा, त्याच्यावरती स्वामींचा ताट ठेवायचा आणि तुळशीची पानं टाकायची आणि 3 वेळा पाण्यात बुडवून ओम भूर्भुवस्सुः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा मंत्र बोलायचा आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं आहे. या स्वामी राजा बसा भोजनाला, हा पंचपक्वान नैवेद्य केला. पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी असेही खाव्याची. डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा, हे केशरी दूध घ्या स्वामी देवा. असं हा मंत्र बोलून स्वामींना भोजनाला आमंत्रित करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी आरती करून घेतली. पहिली आपण गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर मग आपण स्वामींची आरती करायची आहे. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. जय देव छेले खेडे ग्रामी तू अवतरलासी. जगत उद्धारासाठी राया तू फिरशी. भक्त वत्स करा एक तू होशी. मरुणी शरण आलो तुझे चरणासी. जय देव जय तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आरती करून घेतली. धूप दीप नैवेद्य झालं आणि आता मुलं पण जेवायला येणार. कामेश्वर वै श्रवणोदरारु कुबेराय वै श्रवणाय शेखराय की तद. तर अशा प्रकारे आपले छोटे स्वामी सर्व जेवायला आले होते आणि माझं उद्यापन एकदम खूप छान झालं बरं का. तर हे छोटे स्वामी आमच्या सोसायटीमधलेच आहेत. तर अशा प्रकारे माझं 11 दिवसाचं पारायण पण उद्यापन खूप छान आणि सुंदररित्या पार पडलं. तर मुलांनी पण उपवास धरला होता म्हणून आम्ही मठामध्ये गेलो. उपवास वगैरे घरी सोडला होता. तर हे बघा, हे प्रसादाची लाईन आहे. दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन, गुरुचरित्र पारायण असलं की ह्या मठामध्ये महाप्रसाद भेटतो. तर आम्ही आता मंदिरामध्ये चाललो होतो. तर मी स्वामींचा बाहेरून व्हिडिओ बनवत होते. तर बघा, सुंदर असे स्वामी किती छान असे दिसत होते ना. तर त्यांच्याकडे असं बघतच राहावं असं वाटत होतं. तर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतलं. मस्त असा स्वामींचा पण मी व्हिडिओ बनवला होता. तर स्वामींना असं चांदीचे सगळे दागिने परिधान केले होते. तर मठामध्ये आम्ही प्रसाद वगैरे वाटला. तर हा बघा, छोटासा मुलगा आहे, तो स्वामी बनून आला होता. तर किती गोड दिसत होता. तर चला, अशा प्रकारे आमचा स्वामी प्रकट दिन साजरा झाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.